वाशीपर्यंत दाखवा, वाशीपर्यंत दाखवायचा बंद चालू बंद. आणि आता मराठा क्रांती चौकातनं विनोद तळेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडनं आपण लेटेस्ट अपडेट्स घेणार आहोत. विनोद. सौरभ, आपण आता सध्या तळेगाव दाभाडेमधल्या मराठा क्रांती चौकात आहे. मराठा क्रांती चौकात जसं आपण सकाळी म्हणालो होतो की ही क्रेन आणली आहे आणि या क्रेनच्या माध्यमातून हा एक मोठा हार इथं लटकवण्यात आलेला आहे. कारण या मार्गावरनं जरांगे पाटील येणार आहेत आणि या बाजूची जी दृश्य आपण बघतोय त्याच्यावरनं सातत्यानं मराठा आंदोलकांच्या गाड्या येत आहेत. म्हणजे गेल्या आपण ज्या वेळेला इथे 12-12:30च्या सुमारास आलो तेव्हा गाड्यांची संख्या तुरळक होती, पण आता सातत्यानं इथून मराठा क्रांती मोर्चा मराठा आंदोलकांचा ओघ सुरू झालेला आहे. मोठ्या क्रेनच्या माध्यमातून जरांगे पाटलांचं स्वागत करण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडेच्या परिसरातला हा मराठा क्रांती चौक तसा गजबजलेला भाग आहे. आतून या बाजूनी म्हणजे या बाजूनी शहरातनं येणारी वाहनं आहेत, ती समोर बस पण बघतोय, पण तिथनं येणारी वाहनं आहेत. शहर या बाजूला आहे आणि शहरवासी आणि तळेगाव दाभाडेचं वैशिष्ट्य म्हणजे तळेगाव दाभाडे हा मराठा बहुल असलेला भाग आहे आणि मराठा प्रॉमिनंट इथे असल्यामुळे आणि विविध व्यवसायामध्ये मराठ्यांचं प्राबल्य असल्यामुळे तसं स्थानिकांची संख्यासुद्धा या आंदोलनाला स्वागत करण्यासाठी जे लोक जमलेले आहेत त्यावरून आपल्याला स्थानिकांची स्थिती पण कळू शकते की मोठ्या संख्येनं इथून समर्थकांची संख्या आहे. आणि ही वाहनं येत आहेत शिवनेरीच्या पायथ्यावरनं. म्हणजे ही सगळी मंडळी आहेत ही काल रात्रीच्या सुमारास जरांगे पाटलांसोबत वास्तव्याला होती आणि ते रात्रीचं वास्तव्य आटोपल्यानंतर सकाळी 7च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन, कारण शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ आहे, त्या ठिकाणची माती कपाळाला लावून हे सगळे आंदोलक आता मुंबईच्या दिशेनं निघालेत. या आंदोलकांशी आपण सकाळी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पुढे जायला सांगितलेलं आहे आणि साधारण 12च्या सुमारास हा सगळा ओघ सुरू झाला आहे. आणि तेव्हापासून जर आत्ता वाहनांची संख्या बघितली तर साधारण 1000भर वाहनं, विविध वाहनं म्हणजे पिकअप आहे, त्याच्यामध्ये छोटा हत्ती आहे, ही जी कृषक समाजात म्हणजे शेतकरी कुटुंबांमध्ये वापरली जाणारी वाहनं आहेत ती वाहनं घेऊन हे सगळे लोक आलेले आहेत. छोटे आयशर 460 टेम्पो आहेत, आयशर टेम्पो आहेत. या आयशर टेम्पोच्या मागच्या बाजूला गाद्या वगैरे टाकून त्यांनी झोपण्याची व्यवस्था केली आणि मधल्या बाजूला फळ्या लावून आणखी एक वरती एक माळा पोटमाळा टाईप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ही वाहनं म्हणजेच त्यांचं एक आपण म्हणतो तात्पुरत्या स्वरूपातलं घर आहे आणि एका वाहनामध्ये जवळपास 10-10, 15-15, 20-20 लोक वास्तव्याला आहेत. या वाहनांमध्ये आतमध्ये जर नजर टाकली तर त्यामध्ये गॅस सिलेंडर, त्याचबरोबर किराणा माल, या सगळ्या गोष्टी त्यांनी भरून ठेवलेल्या आहेत आणि पुढच्या काही काळ हे आंदोलन चालणार आहे. साधारण 10 ते 15 दिवस हे आंदोलन चालण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ही पूर्ण तयारी केलेली आहे. आता इथे जर बघशील तर DJ आहे, DJच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करण्यासाठी लोक जमलेले आहेत आणि मोठा एक हार इथे लटकवून ठेवलेला आहे आणि या हारावर जर नजर टाकली तर वरती लढा गरजवंत मराठ्यांचा असं म्हटलेलं आहे. आणि पुरता उत्साह इथे जवळपास 2 ते 3 तासांपासून जाणवतोय. पोलिसांनी पण मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. आम्ही जेव्हा सकाळच्या सुमारास मुंबईतून निघालो त्यावेळेला सकाळी 7-7:30च्या सुमारास आम्ही निघालो आणि आम्हाला या परिसरात येईपर्यंत 4 ते 5 तास लागले, कारण सातत्यानं ही वाहनं खाली मुंबईच्या दिशेने जात आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. आणि इथून सुद्धा आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता सकाळी, पण पोलिसांनी आम्हाला जाऊ दिलं नाही, कारण वाहनांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर होती की एक हा वन वे करून टाकलेला आणि उर्वरित इकडनं जाणारी जी वाहनं आहेत शिवनेरीच्या दिशेने ती गावांमधून आतमधून वळवण्यात आलेली आहेत. त्यामुळे हा पूर्ण मार्ग मराठा आंदोलकांसाठी मोकळा ठेवण्यात आलेला आहे. जितक्या संख्येने मराठा आंदोलक येतील त्या सगळ्या मराठा आंदोलकांसाठी हा पूर्ण रस्ता मोकळा ठेवलेला आहे. आणि आत्ताची ही परिस्थिती वाजलेली आहेत 3:30. मनोज जरांगे पाटील अजून इथून मागे साधारण नारायणगावमध्ये आहेत, ते म्हणजे इथून तळेगाव ते नारायणगाव हा हे जर अंतर बघितलं तर साधारण 50-1 किलोमीटरचं अंतर असावं, कारण काही वेळापूर्वी आपल्याला सांगण्यात आलं होतं की ते 70 किलोमीटर मागे आहेत आणि आता त्यानंतर 2-1 तास उलटून गेलेले आहेत. त्यामुळे कदाचित ते आणखी 10-12 किलोमीटर पुढे आले असावेत. म्हणजे इथे पोहोचायला जरांगे पाटलांना संध्याकाळ होणार आहे, कदाचित रात्रसुद्धा होऊ शकेल. आणि इथून पुढच्या काळात म्हणजे आता अशी माहिती मिळते की जरांगे पाटलांचा ताफा आता थोडा वेगाने पुढे येतो, त्यामुळे कदाचित ते ठरलेल्या वेळेपेक्षा आधी पण इथे दाखल होऊ शकतात. अगोदर 4 वाजता ते इथे दाखल होतील असं म्हटलं जात होतं, पण आता साधारण त्यांना 6 वाजतील असं इथले आयोजक म्हणत आहेत. मराठा बहुल एरिया आहे, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली आहे आणि मराठा आंदोलक ज्या पद्धतीने येतात त्यांना पाण्याच्या बॉटल्स, त्यानंतर बिस्किटांचे पुढे, वडापावची सोय इथे केलेली आहे. पुढच्या टप्प्यामध्ये पण काही जेवणाची व्यवस्था या आंदोलकांसाठी करण्यात आलेली आहे. आपापल्या परीनं वाटा उचलला जातो या आंदोलनाला मदत करण्यासाठी.
म्हणजे आंदोलनामध्ये सामील असलेले सहभागी असलेले लोक असतील किंवा बाहेरनं जे समर्थक आहेत हे आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना दिसत आहेत. काही आंदोलकांशी आपण बोलण्याचा जर प्रयत्न करूया. मी जरा प्रयत्न करतो आंदोलकांशी इथे काही बोलता येतं का ते त्यांची परिस्थिती जाणून घेऊया, काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात. तुम्ही स्थानिक आहात का इथले? स्थानिक आहोत. काय कसं नियोजन करण्यात आलेलं आहे? कधीपर्यंत जरांगे पाटील येतील असं वाटतं? चाकणमध्ये जरांगे पाटील आले असं माहिती मिळाली. आता जरांगे पाटील कमीत कमी मला वाटतं अजून 2 तास तरी लागतील ट्रॅफिक पाहून इथं. आणि मग त्यानंतर मग इथं आपण नियोजन केलं पूर्ण की हार वगैरे लावलेला आहे, क्रेनला हार लावलेला आहे, पाण्याच्या बॉटल वाटप चालू आहे, सकाळी नाश्त्याची सोय केली होती. तर आता हा सगळा डीजे लावला आहे, डीजेचं भाडं, ही क्रेन आहे, क्रेनचं भाडं आणि हा सगळा खर्च कोण करतो? सगळं समाजाच्या वतीने. हे सगळेजण आपल्याला समाजाच्या लोकांनी येऊन देतात. इथं पाण्याच्या बॉटल आत्ता मागाशी आणलेल्या कोण आणून ठेवून गेलं मागाशी ते पण माहीत नाही पाण्याच्या बॉटल. ह्याचं सगळं खर्चाचं नियोजन कसं केलं? म्हणजे कोण आणून देत आहे? समाजाकडनं भेटतात आहेत पैसे, समाजातली लोक म्हणजे एका प्रकारे आणून देतात आहे. काय करायचं? मागाशी पण नाश्त्याच्या ज्या प्लेट आपण वाटत होतो त्या पण एक व्यक्तीने येऊन दिल्या होत्या. 500 प्लेट येऊन दिल्या आणि आपण त्या वाटल्या पूर्ण. सौरभ, आपण बघतोय की ही अशा पद्धतीने तयारी सुरू आहे. म्हणजे तयारी करणार अशी कुठलं विशिष्ट संघटना किंवा विशिष्ट ग्रुप नाही आहे. जशा पद्धतीनं मराठा समाज इथं आहे त्या पद्धतीने आपापल्या परीनं जेवढा वाटा उचलण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा ते करतायत आणि त्या माध्यमातून ही मराठा आंदोलकांसाठीची सोय केली जाते. काही आंदोलकांशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. खरं तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांनी आपल्याला विनंती केलेली आहे की वाहनं थांबवून शक्यतो आंदोलकांशी बोलू नका, कारण त्यामुळे मागे वाहतूक कोंडी होते. पण परिस्थिती चौकातली जर बघितली तर आंदोलकांची संख्या प्रचंड आहे आणि आंदोलकांचा हा रेटा पाहता पुढच्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होत जाणार आहे. कारण हा सगळा जो पट्टा आहे म्हणजे शिवनेरीपासून ते अगदी लोणावळा खोपोलीपर्यंतचा हा मराठा बहुल पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येनं वास्तव्याला आहेत. इथली गावं आहेत ती मराठा बहुल गावं आहेत. त्यामुळे या परिसरात मराठ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे या सगळ्या पट्ट्यामधनं आंदोलकांची संख्या वाढत जाईल. म्हणजे आत्ता जे आंदोलक जरांगे पाटलांसोबत चालत आहेत त्यामध्ये आणखीन भर पडत जाईल, कारण जसजशी गावं मराठा बहुल गावं येत जातील तसतसे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे जितकी गावं मराठा बहुल असतील त्या गावांमधून जास्तीत जास्त लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील. आपण तरीसुद्धा काही लोकांशी बोललो. आता काही आंदोलकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा, थोडी गाडी आतल्या साईडला घ्या ना. तुम्ही कुठला आलाय? बीड. काल सकाळी बाहेर पडलेलो. हो, रात्री आता जिथं भेटेल तिथं राहायचं. काल शिवनेरीमध्ये थांबलो होतो. काल शिवनेरीला थांबले होते आणि आता ते शिवनेरीवरनं सकाळच्या सुमारास निघाले की आता बाहेर पडलेले आहेत. वाहतूक कोंडी आणि सगळ्या परिस्थितीचा सामना करत ते जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मुंबईला जाण्याचा प्रयत्न करतायत. सौरभ, निश्चितच विनोद, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे आणि आता आपण दुसरीकडची लाईव्ह दृश्य बघणार आहोत. मनोज जरांगे पाटील आता अगदी काही वेळापूर्वी नारायणगाव मधनं निघालेले आहेत. काही वेळापूर्वीची नारायणगाव मधली दृश्य आपण बघितली जिथे क्रेनच्या सहाय्यानं त्यांना मोठा हार घालण्यात आला आणि दुसरीकडे आपण बघतोय आता हा मोठा ताफा, अभूतपूर्व अशी गर्दी मनोज जरांगे पाटलांची निघालेली आहे आणि आता अगदी काही वेळात ते नारायणगावातनं पुढे सरकून साधारण 3 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलेलं असेल तरी सुद्धा ह्याचा वेग अतिशय कमी आहे. वर्षात जर आपण बघितलं तर त्यांना निर्धारित वेळेत रात्रीपर्यंत पोहोचायचं आहे, मात्र त्यांना ठिकठिकाणी एवढी गर्दी लागते, ठिकठिकाणी लोकांना त्यांना भेटायचं आहे, त्यामुळे आता वेग हळूहळू कुठेतरी कमी होताना बघायला मिळतोय. निश्चितच सौरभ, खरं तर आपण पाहतोय आपले सगळे प्रतिनिधी हे वारंवार त्या ठिकाणी जाऊन सगळं कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मात्र जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं नियोजन केलं होतं ते कुठेतरी कोलमडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा जाऊयात, आपले सहकारी विनोद तळेकर आहेत आपल्यासोबत. विनोद, सध्या नारायणगाव पासून पुढे जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील झाल्याचं कळतंय. नेमके सध्याचे अपडेट काय मिळत आहेत वाहतुकीसंदर्भात? प्रशासनाकडून नेमकं कशा पद्धतीने वाहतुकीत काही बदल करण्यात येत आहेत? आपण सकाळी काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांचं वर्ष असं म्हणणं होतं की साधारण 1 ते 1.5 किलोमीटर इतक्या अंतरावर टप्प्याटप्प्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कारण हा सगळा जो रस्ता आहे शिवनेरीपर्यंतचा, या रस्त्यावर मधनं अनेक शहरं आहेत, गावं आहेत, त्यामुळे मधनं येणाऱ्यांची संख्या, आतमध्ये या रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा वेळेला वाहतूक कोंडी होऊ नये
यासाठी जेवढी आवश्यक खबरदारी घ्यायची आहे तेवढी सगळी खबरदारी घेण्यात आलेली आहे. साधारण 1 ते 1.5 किलोमीटरच्या टप्प्याटप्प्यावर लोकांना पोलिसांना तैनात करण्यात आलेलं आहे आणि पोलीस ही वाहतूक सुरळीत व्हावी या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. आता साधं उदाहरण जर बघायचं झालं तर आता हा आतला भाग बघ, आतल्या भागावरनं एस टी बाहेर येते आणि काही वाहनं येतात. हा शहराचा भाग आहे, तळेगाव शहरातनं बाहेर येणारी ही वाहनं आहेत. आता ही वाहनं या मराठा क्रांती चौकात आल्यानंतर वाहतूक कोंडी सदृश परिस्थिती होऊ शकते, पण पोलिसांनी योग्य नियोजन करत ही वाहनं इकडे वळवलेली आहेत. तिकडे जाणारी वाहनं सुद्धा आहेत ती मागच्या बाजूने वळवण्यात आलेली आहेत. त्यामुळे जितकी शक्य तितकी आंदोलकांना जागा करून देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सातत्यानं हा जो पूर्ण रस्ता आहे म्हणजे दोन्ही बाजूची वाहतूक आहे ती या आंदोलकांसाठी ठेवण्यात आलेली आहे. आता हा मधला जो स्पेस आहे तो फक्त पोलिसांनी त्यांच्या नियोजनासाठीचा स्पेस आहे, पण मागच्या बाजूला जर बघितलं तर दोन्ही बाजू या आंदोलकांच्या गाड्यांसाठी आहे. कारण आम्ही जेव्हा सकाळी इथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा साधारण 10 किलोमीटरपर्यंत आम्ही गेलो होतो. पोलिसांनी आम्हाला वारंवार अडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कव्हरेजसाठी आलो हे सांगितल्यानंतर ते आम्हाला सोडत होते. पण त्यानंतर परिस्थिती अशी झाली की आम्हाला पुढे जाणंच अशक्य होऊन बसलं होतं आणि नंतर पुढे जाण्याऐवजी आम्ही असा विचार केला की पुन्हा आपण मराठा क्रांती चौकात यावं. कारण आंदोलकांचा रेटा इतका प्रचंड आहे, ओघ इतका प्रचंड आहे की आपल्याला पुढे जाणं शक्य होणार नाही. ही बाब जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा आम्ही पुन्हा मागे आलो आणि आता ही परिस्थिती आहे. साधारण 12 वाजल्यापासून हीच स्थिती आहे. सातत्यानं वाहनांचा ताफा येत आहे आणि वाहनांचं स्वरूप पण बघ, हे सगळे मराठा आंदोलक आहेत, हे गरीब शेतकरी वर्गातले. आपण काही आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया, मी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. दादा कुठून आलात तुम्ही? गेवराई खांडवी कधीपासून निघालाय? परवा दिवशी पुढे कसं काय नियोजन? पुढं असंच पाटला सोबत मुंबईला आज मुक्काम कुठे असणार आहे? मुंबईला जरांगे पाटलांशी काय बोलणं झालं? हा काय म्हणताय? जरांगे पाटील म्हणले तिथं थांबा ठेप्याला आझाद मैदान. थांबा म्हणतात. जरांगे पाटील म्हणतात तिकडे थांबा. चला येऊ द्या दादा. तर ही परिस्थिती आहे. इथले जे आंदोलक आहे वर्षा, त्या सगळ्या आंदोलकांचा उत्साह अगदी प्रचंड आहे आणि पोलिसांचं जितकं मनुष्यबळ लागलेलं आहे ते पाहता आंदोलन यशस्वी करण्याच्या दृष्टीनं पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. म्हणजे वाहतूक कोंडी होऊ नये आणि स्थानिकांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता घेतली जाते. आता जर ही परिस्थिती तळेगावमध्ये असेल किंवा पुण्यामध्ये असेल तर मुंबईत कदाचित याहीपेक्षा जास्त संख्येनं मराठा आंदोलक येण्याची शक्यता आहे. कारण हा सगळा, मी मगाशी जसं म्हटलं की हा सगळा भाग मराठा बहुल आहे आणि या मराठा बहुल भागातनं आणखी लोक या आंदोलनामध्ये जोडले जाणार आहेत, सामील होणार आहेत. त्यामुळे कशा पद्धतीनं पुढे नियोजन करावं लागेल याचा अंदाज आता किंवा याचा एक ॲक्शन प्लॅन सरकारला बनवावा लागणार आहे. वर्षा, निश्चितच विनोद, या संदर्भातले सगळे अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय खरं तर सौरभ, नारायणगाव पासून अगदी काही किलोमीटर अंतरावरतीच आता जरांगे पाटील यांचा हा ताफा पोहोचलेला आहे. अगदी थोड्याच वेळात आपले प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून देखील आपण जरांगेंच्या ताफ्यासंदर्भातली प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत. सरकारचं शिष्टमंडळ देखील एकीकडे जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचं कळतंय, तर दुसरीकडे नारायणगावच्या पुढे जरांगेंचा हा ताफा. या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण बघणारच आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा NDTV मराठी.